मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर. नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. खरं तर महाराष्ट्रामध्ये आता जागा वाटप सुरू झालं आहे. सगळ्या पक्षांची लगबग सुरू झाली आहे आणि विशेष महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन प्रमुख पक्ष असताना आता या ठिकाणी तिसरी आघाडी पण समोर येते. त्याचबरोबर मनसे यांनी देखील आता जागा वाटपाला सुरुवात केली आहे. मनसेनं आता जवळपास 45 जागा वाटप केल्या आहेत आणि यापूर्वी 5 जागांचं वाटप झालं आहे. विशेष म्हणजे आपला आजचा विषय आहे मनसेची जागा वाटप सुरू, फटका नक्की कुणाला बसणार. आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत विद्या चव्हाण मॅडम. ह्या आहेत प्रवक्त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या. त्याचबरोबर आदिती सोनार मॅडम आपल्यासोबत आहेत, ज्या मनसेच्या रायगड जिल्हाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर लीना गरड मॅडम आहेत, जे माजी नगरसेविका आणि महानगर संघटिका ह्या ठाकरे गटाच्या. नमस्कार आपल्या तिघांचंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जागा वाटप आता सध्या तरी महाराष्ट्रात सगळ्या पक्षांची आता सुरू झालेली आहे. विशेष या सगळ्या गोष्टीमध्ये आता महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन प्रमुख पक्ष असताना आता सध्या मनसे हे देखील आता 200 ते 225 जागांवरती पूर्ण महाराष्ट्रभरात लढण्याची तयारी करत आहे. तर याच्यामध्ये चव्हाण मॅडम, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की यापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती असताना वंचित फॅक्टर समोर आलं. वंचितनं बऱ्याचशा जागा या ठिकाणी खाल्ल्या, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीचा पराभव झाला, पण महायुतीला त्याचा फायदा बसला होता. आता काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? आता मनसे महाराष्ट्रभरात निवडणुका लढवते. नाही, मला मनसेला आणि सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहे निवडणुकांसाठी. कारण प्रत्येकाला असं वाटतं आपला पक्ष निवडणुकांमध्ये जेवढ्या जास्त जागा जिंकेल तेवढा तो पक्ष मोठा होतो आणि त्याचं नाव होतं. त्यामुळे ते लढणं त्यांनी स्वाभाविक आहे. परंतु त्यांनी कोणाकडनं लढायचं, कुठल्या महायुतीकडनं लढायचं का महाविकास आघाडीकडनं लढायचं, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न होता. परंतु आपण जी राजकीय पार्श्वभूमी जर सगळी बघितली, समजली 2-2.5-3 वर्षामध्ये की कशा प्रकारे म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर आणि खास करून या 5-7 वर्षामध्ये ईडीचा वापर केला असेल, इन्कम टॅक्सच्या धाडींचा वापर केला असेल, किंवा ज्या प्रशासकीय यंत्रणा केंद्र सरकारच्या आहेत त्यांचा वापर करून प्रत्येकाला कसं धमकवण्यात आलं आणि जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्यानंतर आपल्याकडे वळवण्यात आलं, हे अगदी सगळ्याच न्यूज चॅनलवरती, सगळ्या मीडियामध्ये खुलेआम आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये जेव्हा शरद पवार साहेबांना ईडीची नोटीस गेली तेव्हा शरद पवार साहेब स्वतः जायला निघाले की काय आहे ते आम्ही बघतो. आणि त्याचा तेव्हा संबंध युती जे फडणवीस सरकार होतं ते हादरलं आणि त्यांनी कमिशनरला साहेबांच्या घरी पाठवलं की तुम्ही काही येऊ नका. त्याचप्रमाणे राज ठाकरेंना सुद्धा ईडीची नोटीस गेली होती आणि त्यानंतर ते सुद्धा ईडी ऑफिसला निघालेले आपण मीडियाने सगळ्यांनी बघितलेले. आणि त्याच्यानंतर राज ठाकरेंची भूमिका बदललेली आहे. म्हणजे सगळ्यांनाच ईडीचा धाकदपटशा दाखवून आपल्या बाजूला वळवून घेण्यात ते यशस्वी झालेले. एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील आणि अनेक आमदारांना, अनेक खासदारांना त्यांनी ईडीचा धाकदपटशा दाखवून जेलमध्ये टाकलेला आहे. स्वतः संजय राऊत जी असतील, अनिल देशमुख जी असतील, या सगळ्यांना जेलमध्ये जायला लागलेले आहे. स्वतः छगन भुजबळ सुद्धा जेलमध्ये राहून आलेले आहेत. आणि ह्याचा सगळ्याचा वापर यांनी एक अस्त्र म्हणून करून घेतलेला आणि तो खुलेआम केलेला आहे. काय मी सांगते म्हणून होत नाही, हे सगळ्यांनी आपण अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका जी बदललेली आपण बघितलं की पहिल्यांदा लाव रे तो व्हिडिओ पासून त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींवरती खुलेआम जाहीर सभांमध्ये टीका केली होती आणि ती खरी होती. परंतु नंतर या धाकदपटच्या पुढे अनेकांना आपली भूमिका बदलायला लागली आणि त्याच्यानंतर त्यांना काही चॉईस उरलेला नाहीये. नंतर राज ठाकरेंच्या भेटीला फडणवीस गेलेले, आशिष शेलार गेलेले, त्यांच्या घरी गेलेले आपण बघितलं सगळ्यांनी. आणि नंतर त्यांचं मन वळवण्यामध्ये ते यशस्वी झालेले. त्यामुळे हा सगळ्या जे काय पक्षांना आता फक्त मनसेच नाहीये, वंचित आहे, बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, अनेक आघाड्या तयार केल्या. आता मराठा आणि वर्सेस ओबीसी असाही वाद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अगदी तुमच्या ह्या प्रश्नाला धरूनच मी आपल्या आदिती सोनार ज्या आहेत मनसेच्या त्यांच्याकडे आपण बोलूयात. कारण आता जसं चव्हाण मॅडमनी जो आरोप केलेला आहे की राज ठाकरेंची भाषा ही 2014
2019 आणि 2024 या तिन्ही वेळेस बदलत गेली. पण नक्की भूमिका काय? आता 200 ते 225 जागावरती मनसेला जागा ह्या होतात वाटप करण्याचं सुरू आहे. काय वाटतं मॅडम, तुमचं काय उत्तर आहे याच्यावर? साहेब आजपर्यंत जो निर्णय घेत आलेले आहेत तो आपण प्रत्येकाने पाहिला आहे. आता 225 ते 250 किंवा ज्या काही जागा साहेब लढवायचे ठरवतायत त्यापैकी 51 जागा साहेबांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेल्या आहेत. त्यापैकी जर सगळ्या आपण प्रत्येकाचा जर अभ्यास केला तर बऱ्यापैकी निवडणूक लढवून हक्काची जी मतदान आहे ते मनसेला यावेळीच मिळणार. ह्याच्या मागचं ताईंच्या एका प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते मी की लाव रे त्या व्हिडिओ पासून जरी तुम्ही पूर्ण इतिहास पाहिला तर फक्त महाराष्ट्रामध्ये मनसे हा एकमेव पक्ष आहे की जो कुठल्याही दडपशाहीला घाबरलेला नाहीये. आजपर्यंतचा इतिहास आहे तो. मग ती तुमची ईडीची नोटीस असू दे तरी सुद्धा साहेब अगदी सर्वतोपरी त्यांच्या प्रत्येक नोटीसला उत्तर दिलेलं आहे. त्यांनी ज्या ज्या व्हिडिओ लावलेत, अगदी कुठलेही आंदोलनं घेतलेत, मग ते शेतकऱ्यांचा पीक विमा असू दे त्या संदर्भात घेतलेला असू दे, आता अगदी नजीकच्या काळातले आपण 5 टोल नाके जे बंद झाले त्याच्याबद्दल बोललो तरी ते जरी देखील घेतलं तरी सुद्धा टोल नाके बंद झालेले आहेत. मी नक्कीच म्हणेन की हे श्रेय फक्त राजसाहेबांचं नसलं, ते सरकारने जरी नियम अंमलात आणले असले तरी सुद्धा जरी कुठलाही अन्याय झाला तरी सर्वात पहिले राजसाहेबच त्याच्यावरती प्रतिक्रिया देतात किंवा आवाज उचलतात आणि मगच ह्या गोष्टी पुढे मार्गी लागतात. मग कदाचित त्यांच्या दडपशाहीला आम्ही घाबरलोय की साहेबांच्या पत्रांना किंवा साहेबांच्या आंदोलनाला सरकार घाबरून हे निर्णय घेतंय, आपण विचार करण्याचा एक भाग आहे. आणि जसं आपण ताई म्हणाल्यात, नक्कीच प्रत्येक मित्र पक्ष, प्रत्येक पक्ष हा आपापल्या परीने निवडणूक लढवायची तयारी दाखवतो आणि इतके वर्ष साहेबांच्या मैत्रीपोटी किंवा जिव्हाळ्यापोटी प्रत्येक मुख्यमंत्री असू दे, गृहमंत्री असू दे, प्रधानमंत्री असू दे, आमदार असू दे, खासदार असे प्रत्येक जण आज शिवतीर्थाची पायरी चढल्याशिवाय त्यांच्या राजकारणातली कुठलीही कारकीर्द सक्सेस होऊ शकलेली नाही, हे पण अगदी आपण अगदी मान्य अगदी करावं. तुमच्या ह्या प्रश्नाला धरूनच आपण वळूयात याच्याकडे, लीना गरड मॅडमकडे, जे ठाकरे गटाच्या महानगर संघटिका आहेत. मुद्दा असा आहे की वरळीमध्ये आतापर्यंत आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे, जे मनसेचे आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी आपण पाहतोय की जर संदीप देशपांडे त्या ठिकाणी उभे राहिले तर आदित्य ठाकरे यांचे मतं खातील आणि महायुतीला इनडायरेक्टली फायदा होईल. काय लीना गरड मॅडम, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही ठाकरे गटाचे आहेत, काय सांगा? आपण जर इतिहास बघाल, आधीपासूनच मनसेचे एकही उमेदवार साधा नगरसेवक असू दे किंवा आमदार असू दे कधी निवडून आलेले नाहीये. हा, राज ठाकरेंचा प्रभाव भरपूर आहे, त्यांच्या भाषणाला भरपूर गर्दी होत असते, पण आपण जर पाहू तर त्याचं मत परिवर्तन कधी झालेलं नाहीये. फक्त मत विभाजन करण्यासाठी किंवा मते खाण्यासाठी उमेदवार प्रत्येक निवडणुकीत उभे केले जातात आणि जेणेकरून त्याचा फायदा भाजपाला होतो, महायुतीला होतो. म्हणून कुठेतरी ही भाजपाची जुनी खेळी आहे आणि म्हणूनच ते मनसेला हाताशी धरून आहेत, असा माझा पूर्ण आरोप आहे. आणि हाच प्रयोग आपण पाहतो रायगडमध्येही होताना दिसतोय. उरण, पनवेल ह्या ठिकाणी सुद्धा कुठेतरी तिरंगी लढत लढवावी जेणेकरून महायुतीला फायदा होईल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पडतील, अशा पद्धतीने वातावरण तयार केलेलं आहे. महाविकास आघाडीने अधिकृतरित्या कुठलेही उमेदवार जाहीर केले नसताना उरणमध्ये प्रीतमजी म्हात्रे, पनवेलला बाराम पाटील, अशा प्रकारे शेकापने सुद्धा त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहे. म्हणजे हाच प्रयोग, हाच खेळ भाजपा सर्व पक्षांबरोबर खेळत आहे आणि हेच परिस्थिती आहे. बरोबर बरोबर. आणि अशा पद्धतीने आता कुठेतरी धाक दाखवूनच प्रत्येक उमेदवार रिंगणात उभे केले जात आहेत. लीना मॅडम, मी तुम्हाला हे विचारू शकतो की आता सध्या वरळीमध्ये जे आदित्य ठाकरेंच्या विरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, काय वाटतं तुम्हाला की काय मत परिवर्तन होतील का? याच्यामध्ये फटका कुणाला बसेल? ह्याच्यामध्ये ऍक्च्युली संदीप देशपांडे यांना मतं मिळण्याची कुठेच चान्सेस नाहीयेत. मतं तर आदित्य ठाकरेंनाच मिळणार आहेत. त्यांचं काम आहे आणि त्यांनी आतापर्यंत जो ओरिजिनल पक्ष शिवसेना म्हणजे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे आणि बाळासाहेबांना मानणारे लोक इथे आहेत, त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे कुणाला मतदान करायचंय ते. फक्त कुठेतरी मतं खायची आहेत म्हणून संदीप देशपांडे यांना उभं केलेलं आहे. अगदी अगदी. बरं, याच्यामध्ये विद्या चव्हाण मॅडम, मी तुमच्याकडे येतोय की आता जसं लीना गरड मॅडमचं मत आहे त्याच पद्धतीने माहीम मध्ये अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे सदा सरवणकरांच्या विरोधामध्ये, जे शिंदे गटाचे.
पण इथे तरी अशी खेळी वाटत नाही, काय म्हणायचं? नाही, मला असं वाटतं कुठेतरी नात्याचा ओलावा हा कायम असतो. म्हणजे तुम्ही किती वेगवेगळ्या पक्ष काढले आणि हे केले तरी मला असं वाटतं त्यांचं असं असतं. मागच्या वेळेस पण आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेने उभं केलं नव्हतं कोणाला. आणि आता आदित्य ठाकरेंचे मतं खातील असं जरी दिसत असलं तरी आदित्यजींना आता संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ते मंत्रिमंडळात सुद्धा होते आणि त्यांनी ज्या धाडसाने संबंध महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे त्यांची एक प्रतिमा तयार झालेली आहे. आणि शेवटी लोक हाच विचार करणार आहेत की उद्धवजी ठाकरे यांनी करोना काळामध्ये जे काम केलेले मुख्यमंत्री पदावर राहून, म्हणजे त्यांची स्वतःची तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांचं 2 वर्ष काम करोनातनं महाराष्ट्राला बाहेर काढलं, जे उत्तर प्रदेशामध्ये आपण बघितलं की नद्यांमध्ये प्रेत फेकून दिली होती गंगा याच्यात, आणि सगळं म्हणजे गुजरात असो युपी असो या ठिकाणीचं दृश्य आठवलं तरी अंगावर काटा येतो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये आपण करोनाला रोखून धरलं आणि त्याच्यामध्ये राजेश टोपे आरोग्यमंत्री होते, उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते, आणि या युतीने जे 50 खोके एकदम ओके करून 50-50 करोड रुपये वाटून जे काय फोडाफोडीचं राजकारण केलंय तेही लोकांनी बघितलेलं आहे. त्यामुळे ह्या फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या, बेरोजगारी वाढवणाऱ्यांना, महागाई वाढवणाऱ्यांना अशा प्रकारे सत्तेत पुन्हा बसवायचं का? त्यांनी कोणाचे प्रतिनिधी बसवलेले आहेत? तर आदित्य ठाकरे कोणाच्या बाजूने आहेत? महाविकास आघाडी. आणि महाविकास आघाडीच्यावर अन्याय झालेला आहे, अन्यायकारकरित्या ओरबडून घेतलेलं सरकार आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवायचा. मग तिथे उमेदवार कोणी असो, मनसेचा असो का आणि कुठल्या पक्षाचा असो, तर शेवटी मतदार हा शून्य आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने कोणाला सत्तेवर बसवायचं आहे. अगदी अगदी या विषयालाच धरून चव्हाण मॅडम, मला महत्वाचा मुद्दा हा विचारायचा, जसं तुम्ही आता लोकसभेचा मुद्दा काढला आहे. लोकसभेमध्ये बऱ्याच ठिकाणी भाजपाला मुकावं लागलं, महायुतीला यश मिळालं नाही, महाविकास आघाडीला बऱ्यापैकी चांगलं यश मिळालंय. काय वाटतं आगामी निवडणुकामध्ये परत एकदा तोच फॅक्टर चालेल का, ज्या पद्धतीने लोकांचा कल महाविकास आघाडीकडे होता, पण या ठिकाणी आता लाडकी बहीण योजना सुद्धा आली आहे, त्यामुळे महिलांचा कुठेतरी कल हा महायुतीकडे जाऊ शकतो का? काय वाटतं महिला म्हणून? नाही, बिलकुल वाटत नाही. कारण गरीब कष्टकरी महिला जरी असल्या तरी तिला प्रत्येकीला माहितीये की गेले 5-7 वर्ष आपण 400 रुपयाचा सिलेंडर 800 आणि 1200 रुपयाला घेतलेला आहे. म्हणजे दर महिन्याला आपण 800 रुपये जास्ती घेतलेले आहेत. म्हणजे दर वर्षाला आपण जवळजवळ 9,600 रुपये जास्तीचे दिलेले आहेत. असे 5 वर्षामध्ये जवळजवळ 46,000 पेक्षा जास्ती अमाऊंट आमच्याकडनं एकट्या सिलेंडर मध्ये यांनी काढलेली आहे. आणि निवडणुका जवळ आल्यानंतर यांनी आम्हाला 1,500 रुपये दिलेले. तर गरीब कष्टकरी महिलेला तुम्ही असं समजू नका की लाचार आहेत किंवा तुम्ही तुमच्या भिकेला मोहताज आहे, असं नाहीये. बिलकुल नाही. गरिबांना जेवढं कळतं ना, गरीब बहिणींना जेवढं कळतं ना, तेवढं कोणालाही कळत नाही. कारण तिला स्वतःच्या घराचं अर्थव्यवस्था सांभाळायची असते. त्यामुळे तिला माहितीये की या सरकारने महागाई किती वाढवली आहे. डाळीचे भाव, तेलाचे भाव, सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव डिझेल आणि पेट्रोलच्या ह्याच्यामुळे वाढलेले आहे. त्यामुळे अगदी अगदी तुमच्या ह्या गोष्टीला धरूनच आपण ऍक्च्युली आज आपला विषय जो आहे मनसेची जागा वाटप सुरू आणि फटका कुणाला बसणार या संदर्भात, आदिती सोनर, तुम्ही मनसेतर्फे आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाला. तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आज ज्या जागा वाटप केलेल्या आहेत, जवळपास 45 जागा वाटप झाल्या. नवी मुंबईमध्ये देखील गजानन काळेजी जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना या ठिकाणी जागा मिळाली आहे. त्याचबरोबर अविनाश जाधव जे आहेत ठाण्याचे, त्यांनाही त्या ठिकाणी जागा मिळाली. तुम्हाला काय वाटतं की तुमचे ह्या सगळ्या जागा वाटपामध्ये तुमचे उमेदवार किती आणि कसे निवडून येतील? या सगळ्या गोंधळामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं, त्याच्यामध्ये अगदी पहाटेचा शपथविधीपासून 50 खोके अगदी ओके, ते मित्र पक्ष असू दे किंवा फक्त मोदीजी, हिंदूंसाठी जी योग्य व्यक्ती आहे ती निवडून येण्यासाठी साहेबांनी दिलेला पाठिंबा असू दे, किंवा वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देऊन आमची मतं तिकडे फिरवणं असू दे, किंवा फक्त सत्तेच्या लालसेपोटी उभाठाणी केलेली एकत्रीकरण, म्हणजे ते 3-4 पक्ष एकत्र आणि शिंदे बीजेपी आणि बाकीचे पक्ष एकत्र, राष्ट्रवादी, तिथे सुद्धा 2 गट. मग आता जर सर्वसामान्य जनता म्हणून तुम्ही जर हा प्रश्न विचारला तर प्रत्येकाने आपापली मलाई खाऊन स्वतःच्या घर सांभाळणं, स्वतःची प्रॉपर्टी करणं आणि मग ते ईडीला सामोरे जाणं ह्याच्यासाठी पूर्णपणे केलेलं आहे. मुळात आपण जेव्हा एखाद्या पदावरती
बसतो किंवा आमदार, खासदार किंवा नगरसेवक होतो, तर आपण फक्त पैसे कमवायच्या लालसेपोटी असं तर काही केलं नाही तर तुमच्याकडे ईडीची कारवाई होणारच नाही. मनसे पक्षामध्ये असे किती लोक आहेत आणि उबाटामध्ये किंवा ह्यांच्या युती म्हणजे महाविकास आणि महायुतीमध्ये किती अशी लोक आहेत की ज्यांना ईडीची कारवाई दाखवली भीती त्याच व्यक्तीला असते जो काहीतरी चोरी करतो. आणि त्याच अनुषंगाने जर आपण आता अभ्यास केला तर 100% या 45 पैकी ज्यांना म्हणजे जे येणाऱ्या सीट आहेत, आता आम्ही गजानन दादांच्या बद्दल तुम्ही बोलू शकता, त्यांची येऊ शकते. चंद्रपूरच्या सीट्स आहेत त्या येतील. पुणे आहे जिथे आम्ही विद्यार्थ्यांसाठी अमित साहेब काम करता माही तर मांडले. याच्यामध्ये आणि तुम्ही ज्या जसं पद्धतीने ताई सांगते म्हणाल्या की ह्या सीट येऊ शकतायत, नाही मला महत्वाचा मुद्दा आपण विषय थोडासा हे तुम्ही जो विषय काढला होता की 2019 ला आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये मनसेने उमेदवार दिला नव्हता, पण आता बरोबर. मनसेनं म्हणजे अगदी काकांनी सुरुवातीला पुतण्यावरती दया दाखवली, पण आताच काकांना असं काय झालं की आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार द्यायचा. आणि दुसरा माझा असा प्रश्न आहे की तुम्ही देखील भाजपा आणि आता जर महायुती सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करणार का त्यांचा मुद्दाच कुठे घेणार? हे बघा हे सगळे निर्णय राजसाहेब सर्वस्वी घेतात. जो पण साहेबांचा आदेश असेल, आता आम्ही साहेबांनी ऑलरेडी तुम्ही 13 तारखेचा जर साहेबांचा मेळावा बघितला तर त्यांनी त्याच्यामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट सांगितली आहे की आम्ही एकटेच लढणार आहे. त्यामुळे मी वेगळं तुम्हाला काही सांगणं मला योग्य वाटत नाही. आणि राहिला प्रश्न आदित्य ठाकरेंचा, ठीक आहे, जसं चव्हाणताई म्हणाल्या त्यांनी त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. त्यांनी अगदी पूर्ण सगळं जग पिंजून जरी काढलं तरी स्वतःच्या मतदारसंघामध्ये ते किती वेळा गेलेत आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काय काय बदल केलेत ते सुद्धा बघणं आता महत्वाचं ठरेल असं मला वाटतं. आणि शेवटी विषय आणि निवडणुकीचा येतोच तर ते जनता आपल्याला प्रत्येकाला आपली गोष्ट दाखवून अगदी देते अगदी. आणि आपण साहेबांच्या जाऊया लीना करण मॅडमकडे. हिशोबाप्रमाणे आपण लीना मॅडम, चालतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही ठाकरे गटाकडनं आहेत आणि आता जसा आपण विषय काढला की आदित्य ठाकरे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस मनसेनं 2019 ला आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये उमेदवार दिला नव्हता तेव्हा मनसेची कुठेतरी भाऊक भूमिका कुटुंबाबद्दल आहे असं वाटलं, पण आता सध्या ठाकरेमध्ये परत एकदा लोकांसमोर फूट पडल्याचं चित्र दिसतं. काय सांगाल? नाही, ठाकरे गटामध्ये ऍक्च्युली फूट म्हणजे दोन भावांमध्ये ऍक्च्युली फूट पडलेलीच आहे. आपण पाहतोय कित्येक वर्षापासून हे दोघं भाऊ एकत्र आलेलेच नाहीत आणि कुठेतरी आता भाजपाने राज ठाकरे साहेबांना हाताशी घेऊन आता खेळ सुरू केलेली आहे. भले आता ताई म्हणल्याप्रमाणे ईडीचा धाक दाखवून किंवा काहीतरी त्यांना भीती दाखवून जे काम सुरू केलेलं आहे आता ते चालूच आहे आणि थांबणार नाहीये. आता हे आता कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे साहेब हे दोघे एकत्र येतील असं वाटत नाही, असं चिन्हही नाहीये. त्याच्यामुळे हा खेळ जो आहे, हा जो प्रयोग चालू आहे ते फक्त मत खाण्याचा प्रयोग आहे. तर आपण मी आधी सांगितल्याप्रमाणे अजूनपर्यंत एकदाही मनसेच्या उमेदवारांनी कुठली निवडणूक जिंकलेली नाहीये. भलेही राज ठाकरे साहेबांचा प्रभाव कल्याणची आहे, तर जागा त्यांची फॅन कल्याणची फॉलोअर्स जागा भरपूर जिंकलेली आहेत. आहे यापूर्वी. नाही, आपण जेव्हा म्हणताय खूप कल्याणची एक क्वचित जागा सर. त्यांनी जिंकलेली आहे. ओके ओके. आणि खूप कमी 100 पैकी एखादी जागा ते जिंकतायत, पण असं निवडून येण्याची शक्यता अजिबातच नाहीये. आणि असं असताना हा विचार करूनच त्यांनी ऍक्च्युली आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि हे प्रयोग चालू राहणार आहे असं मला वाटतं. पुढेही हे प्रयोग चालू राहणार आहे. अगदी अगदी. चव्हाण मॅडम, आता जसं गरड मॅडमने सांगितलं आहे की हे भाजपाची खेळी आहे, मनसे त्या गोष्टीला मानायला तयार नाही आहे. पण चव्हाण मॅडम, एक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं तुम्ही आहात, महाविकास आघाडी मोठ्या प्रयत्नानं आता उभं राहते. आता कुठेतरी यश मिळण्याच्या मागे लागल्यानंतर आता तिसरी आघाडी किंवा मनसे किंवा मायावतींचा जो पक्ष आहे, असं हे सगळ्या गोष्टी होत आहेत. काय वाटतं या निवडणुकीमध्ये पेच प्रसंग काय येऊ शकतील? नाही, पेच प्रसंग तर प्रत्येक निवडणुकांमध्ये येतात, परंतु हे मानव निर्मित म्हणजे आपण बघितलं की महाराष्ट्राच्या पोलीस कमिशनर ज्या आहेत त्या शुक्ला मॅडमला त्या रिटायर झालेल्या असताना सुद्धा लोकसेवा आयोगाचे सगळे नियम पायदळी तुडवून त्यांना एक्सटेन्शन दिलं गेलं आणि त्यांना मुद्दामून ठेवलं गेलं. कालच तुम्ही बघितलं की कोट्यवधी रुपये पकडले गेले त्या हिरवळ डोंगर आणि काय दाढी आणि काय त्या आमदाराचे, आणि हे सगळे पैसे वाटप सुरू झालेले. भ्रष्ट मार्ग सगळे काय जे आहेत ते फडणवीसांनी अवलंबिलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी आधीपासूनच व्यवस्था करून ठेवलेली आहे की महाराष्ट्राचा पोलीस कमिशनर असेल, आता ते पैसे जप्त केले तर ते पैसे पुन्हा त्यांच्याचकडे पोहोचणार आहेत. मागे मालाडला पण आम्ही एक गाडी पकडली होती तेव्हा फडणवीसांचा फोन आला की ती गाडी सोडून द्या म्हणून. म्हणजे इतकं खुलेआम हे सगळं जण करतायत. आणि उत्तरेमध्ये जसं म्हटलं जातं की वोट कटवा मशीन,
तसे हे वोट कटवा मशीन सगळीकडे त्यांनी बसवलेले आहेत की उद्धवजी ठाकरेंच्या शिवसेनेचे मतं खायला, आमचे मतं खायला, अशा प्रकारे बसवलेले आहे. पण पुरोगामी महाराष्ट्रातला जो मतदार आहे, मला त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ते हे सगळं उघड्या डोळ्यांनी चॅनलवरनं आणि मीडियाच्या माध्यमातून बघतायत आणि त्यांना निश्चितच हे आवडत नाहीये की अशा प्रकारे इथे पैशाचा भ्रष्टाचाराचा वापर करून मतं जर खरेदी केले जात असतील तर त्याचं आपण मतदान करताना मतदान जागरूक आहे आणि ते जागरूकतेने मतदार जागृत आहे हे तुमचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. पण मला सोनाल मॅडम तुमच्याकडे पुन्हा एकदा एवढ्यासाठी यायचं आहे की सगळ्यांचे आरोप होत आहेत की मनसे ही भाजपाची खेळी आहे. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आजपासून आता बऱ्याच ठिकाणी प्रचाराचं नारळ आता मनसे फोडायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही हा प्रचार करत असताना, मनसेचा प्रचार करत असताना महायुतीचे आतापर्यंत केलेले कांड, जसं लाडकी बहीण योजना आणली परत, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही लोकांसमोर हे त्यांच्या विरोधात बोलून मतं घेणार का महाविकास आघाडीला खाली पडून मतं घेणार, काय वाटतं? आम्हाला कोणाला पाडायची गरजच नाहीये. जे महाविकास आघाडी अगदी बोंबलत बसलेत आता की बीजेपी ते गेली 15 वर्ष हातात हात घालून हे देखील त्यांच्यासोबत सत्तेतच होते. म्हणजे जोपर्यंत आपल्याला मेवा मिळतोय तोपर्यंत सगळं गोड असतं आणि मेवा मिळायची बंद झालं की मग आपण सगळे एकमेकांना शिव्या द्यायला सुरुवात करतो. मुळात आम्ही जी कामं केलेली आहेत ती आमच्यासाठी पुरेपूर आहेत. दुसऱ्याला खाली पाडून मतं घेण्या इतकं लाचार मनसे नाहीये. पहिला मुद्दा हा येतो. आता तुम्ही जेव्हा मतदारांना लोभवणार, मतदारांसमोर जात असताना तुमची काय ब्ल्यू प्रिंट असणार, त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष हा एका पक्षाने केलेले काम, सत्ताधाऱ्यांनी केलेले काम आणि आम्ही काय करणार हे तर दाखवणार आहोत. पण असं काय होणार का, काय वेगळं चित्र म्हणताय? नाही, तुम्ही असं म्हणताय की जसं ताई म्हणाल्या लाडकी बहीण, लाडका भाऊ या सगळ्या योजना, तुम्हाला असं काय वाटतंय की शिंदे सरकार त्यांच्या खिशातून टाकतायत का? मी कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाहीये, पण मी माझा वैयक्तिक मुद्दा तुम्हाला हा सांगते. हे सगळे त्यांनी, चव्हाण ताई असू दे, लीनाताई असू दे, तुम्ही असू दे, मी असू दे, आम्ही जे टॅक्सेशनचे पैसे भरतो, सर्वसामान्य माणूस जो टॅक्सेशनचे पैसे भरतो, 100% त्याच्यातूनच या सगळ्या योजना आणल्या जातात. आणि किती दिवस या योजना चालणार आहेत? त्यांना योजना चालवायच्यात, त्यांनी खुशाल चालवावं. पण मनसेचं स्वतःचं वोटिंग बँक आहे. आम्ही जी कामं करतो, आम्ही गोरगरीब जनतेसाठी जी कामं करतो त्याच्यावरतीच आम्हाला हे मतदान मिळणार आहे किंवा मतदार, तसं चव्हाणताई म्हणणार आहेत, मतदार राजा हा खूप जागरूक आहे. तो आता या गोष्टीला कंटाळलाय. इथेही 4 पक्ष हातात हात घालून उभे आहेत. जिथे युती केली आहे त्यांनी, म्हणजे ज्यांची महायुती आहे, ज्या महाविकास आघाडीबद्दल आपण म्हणतोय त्या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा त्यांचे जोडलेले तोडले ह्यांची त्यांची मतं मिळूनच तर ते आलेले आहेत. भले आधीची निवडणूक आपल्याकडे अगदी 3 मिनिटं उरले आहेत फक्त आपल्या कार्यक्रमासाठी. उत्तर देते मी. फक्त स्ट्रगल जरी असला तरी आतापर्यंत स्वतःच्या हिमतीवरती लढतोय म्हणून कदाचित नसतील, हाही मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते. नाही असते तरी आम्ही छोटासा एक प्रश्न विचारतोय मी तुम्हाला छोटासा एक प्रश्न विचारतो. मनसेचं पुणे, नाशिक आणि मुंबईमध्ये चांगलं वजन आहे. ठाण्याचे जिल्हाध्यक्ष जे आहेत मनसेचे त्यांनाही तिकीट मिळालं, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनाही मिळालं, मग रायगडच्या जिल्हाध्यक्षांना तिकीट मिळणार का नाही? हे बघा, महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही सगळे तत्पर आहोत. आमच्या जागी कुठल्याही व्यक्तीला दिलं, कुठलीही सर्वसामान्य व्यक्तीला जरी राजसाहेबांनी तिकीट दिलं तरी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आमची प्रत्येक व्यक्तीची ताकद त्याच्यासमोर तेवढीच. आपल्याकडे सगळ्यांना 1-1 मिनिटं उरलाय, फक्त आपल्याकडे 1-1 मिनिटं उरलाय. आपण जाता जाता विद्याताई चव्हाण आणि लीना गरड मॅडमला एका वाक्यामध्ये एक प्रश्न विचारतोय. विद्याताई चव्हाण, आपण ज्या विषयाला आज हात घालला होता की मनसेची जागा वाटप सुरू, फटका नक्की कुणाला, काय वाटतं तुम्हाला? फटका होईल का मनसेला फायदा होईल? नाही, फटका वगैरे काही बसणार नाहीये, कारण मतदार पूर्ण समजदार आहे आणि आपल्या मतदारसंघात आपल्या समोर असलेले विनिंग कॅन्डिडेट कोण आहे, मग आदित्य ठाकरे हे विनिंग कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांनाच लोक मतं देतील. तसंच प्रत्येक ठिकाणी विचार केला जाईल की मतं खाऊन आपली मतं वाया घालवण्यापेक्षा ज्या महाविकास आघाडीचं सत्ता चांगली चालली असताना यांनी मुद्दामून ही सत्ता उलथवून टाकलेली आहे, भ्रष्ट मार्गाने उलथवलेली आहे. त्यामुळे निश्चितच मला मतदारांवर पूर्ण खात्री आहे की ते महाविकास आघाडीलाच आपली मतं देतील आणि सत्तेवर आणतील. अगदी. लीनाताई, तुमच्याकडे एक येतोय शेवटचा प्रश्न आहे. नाही, तुमच्याकडे एक प्रश्न, तुम्ही आहात नवी मुंबईमधून, तुम्ही सुरुवातीला बीजेपी मध्ये होतात पण आता तुम्ही ठाकरे गटासोबत आहात. नवी मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे? तुम्हाला काय वाटतं की मनसेचा कुठे फटका बसेल का नवी मुंबईमध्ये आगामी निवडणुकात?
कदापि नाही बसणार, कारण जनतेला माहिती आहे, जनता सुज्ञान आहे आणि कुठेतरी गद्दारी ही लोकांना आवडलेली नाहीये. त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल लोकसभेमध्ये तसेच विधानसभेमध्येही महाविकास आघाडीच निवडून येईल आणि मतं महाविकास आघाडीच्या बाजूनेच पडतील, हा मला पूर्ण विश्वास आहे. ओके, आपला ह्या कार्यक्रमाला आपली वेळ झाली आहे. विशेष म्हणजे आपण तिघही आमच्या देशोन्नतीच्या या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तिघांचे मनपूर्वक स्वागत. आणि विशेष म्हणजे आगामी निवडणुकामध्ये मनसेचा फटका वंचित सारखा बसणार का हे पाहणं देखील गरजेचं आहे. आपण पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी, आणि विशेष म्हणजे जनतेला याच माध्यमातून जनता कुणाला कल देते हे पाहणं देखील गरजेचं आहे. तुम्ही तिघही कार्यक्रमात सहभागी झालात, पुन्हा एकदा आपलं थँक्यू. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.